नमस्कार. सारथी एज्युकेशन परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत. IBPS AFO या परीक्षेची तयारी करत असताना मागील क्वेश्चन पेपर्स बघणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच IBPS AFO 2017 आणि 18चा मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर त्यातले काही निवडक क्वेश्चन्स आज आपण बघणार आहोत. बघूयात आपण काही निवडक प्रश्न. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू शकतो. पहिला प्रश्न आहे, अंडर द PMFBY द प्रीमियम पर्सेंट टू बी पेड बाय द फार्मर्स ऑफ टोटल कॉस्ट फॉर द खरीप सीझन क्रॉप. खरीप सीझन क्रॉपसाठी एखाद्या शेतकऱ्याने किती टक्के प्रीमियम हा पेड करायला पाहिजे, असा तो प्रश्न होता. तर मला वाटतं याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असावं. खरीप सीझन म्हटल्यानंतर आपलं उत्तर जे आहे ते डेफिनेटली असणार आहे 2%, 2%. आता कसं काय याच्या बाबतीत लेट कन्सिडर दॅट एक शेतकरी आहे. हे 2% नेमके कशाचे काय ह्या सगळ्या गोष्टी पाहतोय आपण. एक शेतकरी आहे ज्याच्याकडे एक पर्टिक्युलर लँड आहे. लेट कन्सिडर दॅट की 1 हेक्टरला त्याच्याकडे लँड आहे आणि त्याच्यासाठी तो जे काही धान्य उगवणार आहे त्याला त्याचा इन्शुरन्स काढायचा आहे. मग इन्शुरन्स काढण्यासाठी फार्मर डेफिनेटली त्याला का जावं लागेल इन्शुरन्स कंपनीकडे. पण इन्शुरन्स कंपनी ज्या वेळेस त्याला एखादी गोष्ट सांगते, मीन्स इन्शुरन्स प्रीमियम सांगते, लेट कन्सिडर दॅट की 1 हेक्टरमध्ये त्याला खर्च येणार आहे 50,000 रुपये. सो या 50,000ला आपण म्हणू शकतो कॉस्ट ऑफ कल्टिवेशन किंवा इन्शुरन्स कंपनीच्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो सम इन्शुअर्ड. म्हणजे काय की शेतकऱ्याने जर इन्शुरन्स काढला आणि त्याच्या शेतात काहीही नुकसान झालं तर डेफिनेटली तेवढे पैसे इन्शुरन्स कंपनी त्याला पेड करेल. म्हणजे काय 50,000 रुपये हे झालं सम इन्शुअर्ड. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इन्शुरन्स कंपनी एक सर्टेन अमाऊंट त्याला ठरवून देते. म्हणजे काय की 50,000चा लेट कन्सिडर आपण हे एक एक्झाम्पल घेतलं आहे. 50,000चा जर त्याला इन्शुरन्स काढायचा असेल तर इन्शुरन्स कंपनी म्हणते की किमान तुम्ही या 50,000 रुपयाच्या साधारणतः 6 किंवा 7% रक्कम तुम्ही आम्हाला पेड करावी. मग आम्ही डेफिनेटली तुमच्या असलेले जे शेतातलं पीक आहे ते आम्ही इन्शुअर्ड करू. पण फार्मरच्या दृष्टीनं 50,000चे 7% इन्शुरन्स कंपनीला पेड करणं हे तेवढंसं परवडण्यासारखं नाही आहे. मग या दोघांच्या मध्यस्थी कोण येतं ते असतं गव्हर्नमेंट. मग गव्हर्नमेंट काय करतं की साधारणतः 50,000च्या 7% जी ही रक्कम आहे शेतकऱ्याला गव्हर्नमेंट सांगतं खरीप सीझन असेल तर तुम्ही यापैकी 7पैकी 2% इन्शुरन्स प्रीमियम तुम्ही पेड करावा आणि उरलेला 5% इन्शुरन्स प्रीमियम हे गव्हर्नमेंट पेड करतं आणि एकंदरीत 7% इन्शुरन्स प्रीमियम जो आहे तो इन्शुरन्स कंपनीला दिला जातो. मग अशा पद्धतीनं साधारणतः 2% कधी तर खरीप सीझनमधलं पीक असेल तर त्यावेळेस शेतकऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन असलेल्या टोटल सम इन्शुअर्डच्या पर्सेंटेजपैकी साधारणतः 2% असतं. रबी पीक असेल तर साधारणतः 1.5% असतं आणि साधारणतः कमर्शियल किंवा हॉर्टिकल्चरल क्रॉप असतील तर त्यावेळेस मात्र 5% शेअर हा साधारणतः इन्शुरन्स प्रीमियमचा 5% शेअर हा फार्मरचा असतो. म्हणजे जसं उदाहरणार्थ 98% रक्कम 50,000च्या 7% जी ही काही रक्कम होईल त्याच्या 98% रक्कम हे गव्हर्नमेंट पे करणार आणि उरलेले 2% रक्कम हे फार्मर पेड करणार. त्यातही 98% पैकी 49% स्टेट गव्हर्नमेंट आणि 49% सेंट्रल गव्हर्नमेंट, असं 98% गव्हर्नमेंट पे करणार इन्शुरन्स प्रीमियमच्या पैकी आणि 2% फार्मर पेड करणार. असं टोटल 7% इन्शुरन्स कंपनीला मिळणार आणि इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स त्यांना देऊन देणार. आता साधारणतः आपण बघू शकू की आपल्याला विचारलेला प्रश्न काय होता की खरीप सीझनमध्ये शेतकऱ्याचं किती टक्के कॉन्ट्रीब्युशन इन्शुरन्स प्रीमियममध्ये असतं. तर खरीप सीझनमध्ये किती असतं 2%, रबीमध्ये 1.5%, हॉर्टिकल्चरल आणि कमर्शियल क्रॉपमध्ये 5%. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की कॉटनसारखा जर क्रॉप असेल जो आपण कमर्शियल क्रॉप म्हणून कन्सिडर करतो, अशा वेळेस मात्र तो जरी खरीप सीझनमध्ये पिकवल्या जात असेल तरी सुद्धा त्याचा इन्शुरन्स प्रीमियम हा 5%च पकडावा लागेल. सो ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. सो आन्सर इज 2%. पुढचा प्रश्न पाहूयात. अतिशय सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, अंडर द प्रधानमंत्री फसल बीमा योजना प्रीमियम पर्सेंट टू बी पेड बाय फार्मर ऑफ टोटल कॉस्ट फॉर द कमर्शियल अँड हॉर्टिकल्चरल क्रॉप. आपण आत्ताच पाहिलंय की साधारणतः विचारलेला प्रश्न आहे हा, किती टक्के फार्मरला कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल जर त्याने कमर्शियल आणि हॉर्टिकल्चरल क्रॉप्स घेतली असतील तर. आत्ताच आपण पाहिलं खरीप सीझनसाठी 2%, रबी सीझनसाठी आपण पाहिलं 1.5%
आणि हॉर्टिकल्चरल किंवा कमर्शियल क्रॉप असतील तर त्यांच्यासाठी 5%. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते राहील 5%. सो अशा प्रकारच्या तुम्हाला जर गव्हर्नमेंट स्कीम रीड करायच्या असतील तर ह्या गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला कुठे मिळतील किंवा कशा रीड करायच्यात. सो ह्या सगळ्याच्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीमचं जे हँडबुक आहे याच्यामध्ये तुम्ही ऑथेंटिकली रीड करू शकता, ज्यामध्ये गव्हर्नमेंटने त्यांचा पूर्ण व्यवस्थित डेटा दिलेला असतो. इन्शुरन्स प्रीमियम कसं असतं, काय असतं वगैरे या सगळ्या गोष्टी हँडबुकमध्ये दिलेल्या आहेत. जशा बाकीच्याही असलेल्या गव्हर्नमेंट स्कीम आहेत, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट स्कीम आहेत रिलेव्हंट टू द ॲग्रिकल्चर सेक्टर पर्टिक्युलरली, या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम आपण हँडबुकमधून रीड करू शकतो. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, विच क्रॉप हॅव लार्जेस्ट एरिया ऑफ प्रोडक्शन इन फायनान्शियल इयर 2015 अँड 16. 2015 आणि 16मध्ये साधारणतः खालीलपैकी कोणत्या पिकाचा एरिया ऑफ प्रोडक्शन हा सगळ्यात जास्त होता. भारतामध्ये 2015-16मध्ये जर आपण बघत असू तर साधारणतः कोणत्या पिकाचा एरिया ऑफ प्रोडक्शन हा सगळ्यात जास्त होता हा प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन आहेत व्हीट, राईस, बार्ली, मेज किंवा नन ऑफ दीज. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की भारतात सगळ्यात जास्त पेरल्या काय गेलं असेल किंवा प्रोडक्शन त्याचंच जास्त असेल, जी काय असलेली क्रॉप जो आहे तो जास्त पेरल्या गेला असेल. ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे की बार्लीचं प्रोडक्शन हे भारतामध्ये तेवढ्या जास्त प्रमाणात काही होत नाही. मग राहिले ऑप्शन 3, व्हीट आहे, राईस आहे किंवा मेज आहे. आता मेजच्या बाबतीत जास्त करून बघायचं झालं तर आपल्याला समजतं की नॉर्दर्न स्टेटमध्ये मेज हा जास्त पेरला जातो. बट अबाउट द व्हीट आणि राईस म्हणजे आपण हे 2 ऑप्शन जे आहेत हे इलिमिनेट केलेले आहेत. लक्षात ठेवा, पेपरमध्ये प्रत्येक वेळेस गरजेचं नाही आहे की तुम्हाला व्यवस्थित किंवा करेक्ट आन्सर यावं. बऱ्याच वेळा तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करून सुद्धा करेक्ट आन्सरकडे मूव्ह करू शकता. सो राहिलेले 2 ऑप्शन जे आहेत व्हीट आणि राईस, या दोघांच्या बाबतीत ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं की 2015 आणि 16 या इयरमध्ये साधारणतः जे सगळ्यात जास्त एरिया ऑफ प्रोडक्शन होतं ते होतं राईसचं आणि नियर अबाउट 2015-16मध्ये 433.88 लाख हेक्टर एवढा एरिया ऑफ प्रोडक्शन राईसचं होतं. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न सारखाच आहे, ऑप्शन सुद्धा सारखेच आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की 2 प्रश्न आपल्याला दिले जातात आणि त्या 2 प्रश्नांमध्ये जवळपास उत्तर किंवा ऑप्शन जी आहेत ही सुद्धा जवळपास सारखीच दिली जातात आणि त्याच्यामुळे आपला गोंधळ उडतो. घाईघाईमध्ये आपण चुकीच्या उत्तराला सिलेक्ट करतो. विच अमॉंग द फॉलोइंग, आधी विचारलेला प्रश्न होता की एरिया ऑफ प्रोडक्शन कोणत्या क्रॉपचं जास्त होतं. इथं विचारलेला प्रश्न आहे विच अमॉंग द फॉलोइंग क्रॉप हॅव लार्जेस्ट प्रोडक्शन इन इयर 2015 अँड 16. इथे एरिया विचारलेला नाही आहे, इथं विचारलेलं आहे सरळ सरळ की सगळ्यात जास्त प्रोडक्शन हे खालीलपैकी कोणत्या पिकाचं झालेलं आहे 2015 आणि 16 या वर्षी. सो साधारणतः आपण जसं मागच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा बघितलं की बार्ली जे आहे हे भारतामध्ये तेवढं जास्त पेरल्या जात नाही. मेज हे नॉर्दर्न स्टेटमध्ये किंवा सेंट्रल महाराष्ट्रामध्ये जास्त पेरल्या जातं. पण राईस आणि व्हीट ही 2 अशी पिकं आहेत की जी भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये मॅक्सिमम ठिकाणी घेतली जातात. त्यामुळे आपला आन्सर जे आहे हे कुठेतरी या 2 ऑप्शनमध्ये दडलेलं असू शकतं. सो 2015-16मध्ये एरिया ऑफ प्रोडक्शन आणि प्रोडक्शन हे दोन्ही सुद्धा जास्त होते, ते म्हणजे राईसचे. राईस जवळपास 108.86 मिलियन टन एवढं प्रोडक्शन राईसचं त्या वर्षी झालं होतं. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे, अंडर द प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना व्हॉट अमाऊंट ऑफ मनी अलॉकेटेड ड्युरिंग द 5 year प्लॅन. ज्या वेळेस नरेंद्र मोदी यांचं शासन आलं होतं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गव्हर्नमेंट स्कीम आहे ती म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ही लॉन्च झाली होती. तिथून पुढे 5 वर्षासाठी साधारणतः या योजनेअंतर्गत काय काय गोष्टी मिळणार आहेत किंवा किती अलॉकेशन करायचं हा प्रश्न साधारणतः समोर होता. आणि त्यावेळेस असलेल्या बजेटमध्ये पुढच्या 5 वर्षासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी किती रुपये अलॉकेट करण्यात आले होते हा प्रश्न तुम्हाला इथं विचारला गेलेला आहे. सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की साधारणतः हा असलेला रोड मॅप जो आहे, कुठलाही एखादी गव्हर्नमेंट स्कीम जी आहे ती लॉंग टर्मसाठी आपल्याला राबवायची आहे त्याच्यासाठी रोड मॅप असणं किंवा व्हिजन असणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा असलेला जो रोड मॅप आहे हा पूर्ण रोड मॅप ज्यांनी दिला होता तो होता नीती आयोग. सो साधारणतः नीती आयोगने ठरवलं होतं की या असलेल्या गव्हर्नमेंट स्कीमच्या अंतर्गत किती पैसा त्यांना द्यायला पाहिजे किंवा साधारणतः हा पैसा कसा खर्च करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा रोड मॅप जो आहे तो नीती आयोगने आखला होता. आता साधारणतः नीती आयोगने वेगवेगळे जे कंपोनंट आहेत जसं पर ड्रॉप मोअर क्रॉप असेल किंवा रिज्युनेशन ऑफ गंगा नदी असेल, या सगळ्या लोकांसाठी किंवा या सगळ्या गोष्टींसाठी या सगळ्या कंपोनंटसाठी किती पैसा खर्च करायचा, कोणत्या वर्षी किती करायचा, कोणत्या कंपोनंटच्या बाबतीत महत्त्वाचं असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत रोड मॅप जो आहे तो नीती आयोगने आखून दिलेला होता. आणि साधारणतः प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या अंतर्गत
तुम्ही जर पाहाल तर एक मोठी अमाऊंट जी आहे ही अलॉकेट करण्यात आली होती. नियर अबाउट 50,000 कोटी रुपये एवढे साधारणतः अलॉकेट करण्यात आलेले होते. आता दरवर्षीच्या किंवा करंट अफेअर्सच्या ज्या न्यूज आहेत किंवा अशा ज्या न्यूज आहेत ह्या आपल्याला PIB न्यूज, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो यांच्या अंतर्गत येणाऱ्या ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर मिनिस्ट्री या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येणाऱ्या मॅक्सिमम जेवढे न्यूज आहेत एवढे आपल्याला सॉर्ट आउट करणं गरजेचं असतं आणि त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं, जेणेकरून या सगळ्या असलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला तिथे कळतात. किंवा सोबत कुरुक्षेत्र जे मॅगझिन आहे याच्यामध्ये सुद्धा भरपूर सारी माहिती जी आहे ही आपल्याला तिथे मिळत असते. सो लक्षात ठेवा, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत अलॉकेशन जे आहे हे नियर अबाउट 50,000 कोटी रुपयांचं होतं. यामधलं पर्टिक्युलरली 5,000 कोटी रुपये हे मायक्रो इरिगेशनसाठी त्यांनी वेगळे काढून दिलेले होते. पुढे जाऊयात, प्रश्न बघूयात. विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट ए मायक्रो न्यूट्रिएंट. आता बऱ्याच वेळा काय होतं की बरेचसे प्रश्न आपल्याला येत असतात, पण घाईमध्ये आपण व्यवस्थित प्रश्न रीड न केल्यामुळे आपलं उत्तर बऱ्याच वेळा चुकतं. आता प्रश्न विचारलेला आहे, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट ए मायक्रोन्यूट्रिएंट. खालीलपैकी कोणता मायक्रोन्यूट्रिएंट नाही आहे असं विचारलेलं आहे. आता मायक्रोन्यूट्रिएंटचा अर्थ काय की असे न्यूट्रिएंट की जे झाडांसाठी इसेन्शियल तर आहेत पण कमी प्रमाणात झाडं त्याला ॲब्झॉर्ब करतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की साधारणतः झाडांचं जे ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट आहे, म्हणजे अतिशय कमी प्रमाणात जरी झाडांना ही न्यूट्रिएंट्स मिळाली तरी सुद्धा चालतं, पण ती झाडांना मिळणं तेवढं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण आपल्या जेवणाचा जर विचार केला तर आपल्या जेवणामध्ये भाजी पोळी महत्त्वाची असते, पण तेवढंच महत्त्वाचं असतं मीठ. अतिशय कमी प्रमाणात लागतं पण मीठ तेवढंच महत्त्वाचं असतं. सेम लाईक दॅट की मायक्रो न्यूट्रिएंटच्या बाबतीत ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस अतिशय कमी प्रमाणात झाडांना हे पाहिजेच असतात, परंतु अतिशय महत्त्वाचा रोल हे प्ले करतात, दॅट इज द मायक्रो न्यूट्रिएंट. आता विचारलेला प्रश्न काय की खालीलपैकी असा कोणता मायक्रो न्यूट्रिएंट नाही आहे हा प्रश्न विचारलेला आहे. सो साधारणतः या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं सगळ्यांनाच यावं. फेरस, MN, ZN, नायट्रोजन आणि बोरॉन याच्यापैकी मायक्रो न्यूट्रिएंट कोणता नाही आहे हा प्रश्न एक्झाममध्ये सुद्धा येऊन गेलेला आहे, तुम्ही बघितलंय. सो आन्सर इज नायट्रोजन. सो लक्षात ठेवा मायक्रो न्यूट्रिएंट कोणते कोणते आहेत. FeMnZn, Cu, बोरॉन, त्याच्यानंतर मॉलिब्डेनम, Cl आणि निकेल एवढे साधारणतः आपले असलेले मायक्रो न्यूट्रिएंट आहेत. आता मॅक्रो न्यूट्रिएंट म्हणजे कोणते की जे जवळपास मायक्रो न्यूट्रिएंटपेक्षा 30 ते 100 पटीने जास्त प्रमाणात झाडं ॲब्झॉर्ब करतात, त्यांना आपण मॅक्रो न्यूट्रिएंट्स असं म्हणतो. लक्षात ठेवा. पुढे जाऊयात आपण, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, विच न्यूट्रिएंट इज इसेन्शियल अँड सेंट्रल मॉलिक्यूल ऑफ क्लोरोफिल अँड प्लेज अन ॲक्टिव्हिस्टिक कॅटेलिटिक रोल इन द फोटोसिंथेसिस ऑफ प्लांट. आता हा प्रश्न जो आहे हा बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे आणि त्यामुळे तेवढंच महत्त्वाचं या प्रश्नाला आपल्याला बघावं लागेल. आता बऱ्याच वेळा काय की जे मायक्रो न्यूट्रिएंट आहेत बऱ्याच वेळा हे क्लोरोफिल फॉर्मेशनसाठी मदत करतात किंवा क्लोरोफिल्स चे सेंट्रल मॉलिक्यूल म्हणून ॲक्ट करतात. क्लोरोफिल जास्त म्हणजे झाडांचा हिरवा रंग जास्त हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. विचारलेला प्रश्न ज्यावेळेस आपण नीट आणि व्यवस्थित वाचतो त्यावेळेसच आपल्याला याचं उत्तर मिळून जातं. प्रश्न नीट पुन्हा एकदा वाचूयात. विच न्यूट्रिएंट इज सेंट्रल मॉलिक्यूल ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचा सेंट्रल मॉलिक्यूल कोणता आहे. बाकीचा प्रश्न जो आहे, कारण की जर समजा तुम्हाला फक्त असं विचारलं की खालीलपैकी कोणता न्यूट्रिएंट आहे जो ॲक्टिव्हिटिक कॅटेलिटिक रोल प्ले करतो फोटोसिंथेसिसमध्ये, तर उत्तर वेगवेगळे असू शकतात. पण विचारलेला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता न्यूट्रिएंट असा आहे जो सेंट्रल मॉलिक्यूल ऑफ क्लोरोफिल आहे आणि जो ॲक्टिव्हिस्ट आणि कॅटेलिटिक रोल जो फोटोसिंथेसिसमध्ये प्ले करतो. सो लक्षात ठेवा ऑप्शन्स आहेत बोरॉन, मॉलिब्डेनम, मॅग्नेशियम, फेरस आणि क्लोराईड. सो विचारलेल्या प्रश्नांमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहावी लागते ते म्हणजे काय, क्लोरोफिलचं असलेलं स्ट्रक्चर. क्लोरोफिलच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की याचं उत्तर काय. सो आन्सर इज मॅग्नेशियम. ज्यावेळेस आपण क्लोरोफिलचं स्ट्रक्चर पाहतो आपल्याला दिसतं की साधारणतः क्लोरोफिल हे जे आहे हे एका पतंगाप्रमाणे किंवा काईटप्रमाणे तुम्हाला दिसेल आणि टिपिकली ज्यावेळेस तुम्ही बघता तर सेंट्रल मॉलिक्यूल इज डेफिनेटली मॅग्नेशियम. सो क्लोरोफिलचा सेंट्रल मॉलिक्यूल हे कुठल्या पतंगाचं चित्र नाही आहे. इट इज द केमिकल नेचर और आपण त्याला म्हणू शकतो केमिकल फॉर्म्युला जो आहे तो मॅग्नेशियमचा किंवा असलेलं केमिकल स्ट्रक्चर जे आहे क्लोरोफिलचं हे साधारणतः असं दिसत असतं आणि क्लोरोफिलच्या असलेल्या केमिकल स्ट्रक्चरमध्ये सेंट्रल मॉलिक्यूल जो आहे तो मॅग्नेशियम असतो. सो आपला आन्सर जे आहे ते आहे मॅग्नेशियम. पण तुमचं उत्तर डेफिनेटली बदलेल जर समजा हा प्रश्न बदलला तर. प्रश्न बाकी सगळ्या गोष्टी तशाच ठेवल्या आणि सेंट्रल मॉलिक्यूल ऑफ क्लोरोफिल हा शब्द काढून टाकला आणि त्याच्या जागी जर आपण टाकलं खालीलपैकी कोणता असा न्यूट्रिएंट आहे जो फॉर्मेशन ऑफ क्लोरोफिलला मदत करतो, त्यावेळेस मात्र उत्तर तुमचं बदलेल आणि आन्सर मस्ट बी द फेरस. सो लक्षात ठेवा दिस इज द स्ट्रक्चर फॉर क्लोरोफिल. क्लोरोफिलमध्ये सेंट्रल मॉलिक्यूल जो आहे तो मॅग्नेशियम असतो.
वरच्या असलेल्या या स्ट्रक्चरला पॉर्फिरिन किंवा हेड असं आपण म्हणतो आणि खालच्या असलेल्या या छोट्या स्ट्रक्चरला आपण फॉयटॉल किंवा टेल असं म्हणत असतो. पुढे जाऊया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज हायली सॉल्ट टॉलरंट क्रॉप. आता या प्रश्नाकडे ज्यावेळेस आपण बघतो, बऱ्याच वेळा आपण काय करतो की प्रश्न वाचतो आणि त्याची उत्तरं डायरेक्टली शोधण्याचा प्रयत्न करतो, पण काही गोष्टी ज्या आहेत, काही प्रश्न जे आहेत हे लॉजिकली सुद्धा सुटू शकतात. आता यांच्यामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला कळेल काउपी आहे, टर्मरिक आहे, ॲपल आहे, ग्राम आहे आणि कॉटन आहे. या क्रॉपपैकी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, सॉल्ट टॉलरंट क्रॉप कोणता आहे हा आपल्याला शोधायचा आहे. आता सॉल्ट टॉलरंट क्रॉप म्हणजे काय, की ज्या ठिकाणी सलाईन सॉईल आहे, लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी सलाईन सॉईल आहे. आता सलाईन सॉईल म्हणजे काय, ज्याला आपण व्हाईट अल्कली सुद्धा म्हणतो, म्हणजे काय की अशी जमीन जिथे साधारणतः सॉल्ट अक्युमुलेशन जास्त प्रमाणात होतं आणि मग अशा ठिकाणी कोणत्या प्रकारचं पीक आपल्याला लावणं सुटेबल असेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काउपीच्या बाबतीत जर आपण पाहत असू तर त्यांचं रूट सिस्टीम जे आहे ती शॅलो रूट सिस्टीम आहे आणि त्यामुळे थोडंफार पाऊस जरी पडला तरी हे सॉल्ट जे आहे हे पाण्यात मिक्स होतं आणि हे डिरेक्टली झाडांच्या रूट्सवरती अफेक्ट करतं आणि रिव्हर्स ऑस्मॉसिस सुद्धा एखाद्या वेळी होऊ शकतं. आता अशा कंडिशन्समध्ये ज्यावेळेस आपण पाहतो कॉटनच्या बाबतीत बघत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कॉटनचं जे रूट सिस्टीम आहे ते आहे डीप रूट सिस्टीम किंवा टॅप रूट सिस्टीम आपण ज्याला म्हणतो. आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की याच्या रूट सिस्टीममध्ये आपल्याला दिसतं की आजूबाजूला रूट हेअर्स आहेत जे की पाणी ॲब्झॉर्ब करतात, पण ते खूप खोलवर जाऊन पाणी ॲब्झॉर्ब करतात. इट इज हॅव्हिंग अ डीप रूटेड सिस्टीम. असलेला सॉल्टचा जो प्रभाव आहे हा वरच्या लेयर्समध्ये बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतो. वरच्या ठिकाणी असलेलं सॉल्ट साचून येतं. त्यामुळे ज्या वेळेस आपण ड्रीप इरिगेशनच्या मदतीने किंवा असलेल्या सर्ज इरिगेशनच्या मदतीने या असलेल्या कॉटन क्रॉपला पाणी देतो, हे पाणी डायरेक्टली रूट झोनमध्ये जातं आणि इट विल डेफिनेटली हेल्प टू अवॉइड द प्रॉब्लेम ऑफ सॉल्ट्स. सॉल्टचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला आपल्याला इथं डेफिनेटली फायदा होऊ शकतो. याच्यापेक्षा एक अजून दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक विचार करू शकतो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कापूस कुठे पिकवला जातो, कॉटन बेल्ट कोणता आहे, तर तो आहे अमरावती ते नागपूर या असलेल्या ठिकाणी आपण त्याला कॉटन बेल्ट म्हणतो आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात कापूस जो आहे हा विदर्भात या कॉटन बेल्टमध्ये पिकवला जातो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की या कॉटन बेल्ट सोबत आपण जर तिथे पाहिलं तर आपण त्याला खारफुटीचा पट्टा सुद्धा म्हणतो. म्हणजे अर्थातच काय, खारफुटीचा पट्टा म्हणजे जिथं सलाईन सॉईल जास्त प्रमाणात आहे त्याला आपण खारफुटीचा पट्टा म्हणतो. आता या भागांमध्ये घेतल्या जाणारं महत्त्वाचं क्रॉप सुद्धा तेच आहे, ते म्हणजे काय, कॉटन. सो बऱ्याच वेळा एखाद्या वेळी असं होऊ सुद्धा शकतं की आपल्याला पूर्ण उत्तर माहिती आहे किंवा माहीत नाही आहे, तर एखाद्या वेळी जर समजा गरज पडली तर आपण लॉजिकली सुद्धा एखादा आन्सर सॉल्व्ह करू शकतो. पुढे जाऊ, पुढचा क्वेश्चन पाहूया. तोतापुरी व्हेरायटी ऑफ मँगो इज ऑफ व्हिच स्टेट. विचारलेला प्रश्न असा आहे की तोतापुरी ही जी व्हेरायटी आहे मँगोची ती कोणत्या स्टेटशी जास्त निगडीत आहे. आता आपल्याला महाराष्ट्र म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे हापूस आंबा म्हणजे अल्फान्सो. सो तोतापुरीच्या बाबतीत ज्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळेस बघूया. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण भारताचा नकाशा पाहतो त्यावेळेस आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय कळते की भारतामध्ये मध्य भारत आणि साऊदर्न रिजन जो आहे इकडे आंब्यांचं प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात होतं. मध्य भारत आणि साऊदर्न रिजन जो आहे इकडे मँगोजचं प्रोडक्शन जे आहे ते जास्त प्रमाणात होतं हे आपल्याला कळतं. इट मीन्स दॅट की बऱ्याच वेळा लॉजिकली आपण हा सुद्धा विचार करू शकतो की नॉर्दर्न स्टेटमध्ये मँगोजचं प्रोडक्शन होतं, असं नाही की होत नाही, पण ते अतिशय कमी प्रमाणात होतं आणि तोतापुरी ही खूप फेमस व्हेरायटी आहे. त्यामुळे एक तर ही मध्य भारताची असावी किंवा ही साऊदर्न रिजनची असावी. जर मला उत्तर माहितीच नसेल तर मी या प्रकारे विचार करेन. आता साधारणतः ज्यावेळेस मला ही गोष्ट कळाली त्यावेळेस माझं सगळ्यात पहिलं ऑप्शन जे इलिमिनेट झालं ते आहे आसाम. म्हणजे काय, तोतापुरी ही व्हेरायटी जी मँगोची आहे ती आसामची तर नक्कीच नाही आहे. बघूयात मग आता ही नेमकी कुठली आहे, तर साधारणतः तोतापुरी आहे. महाराष्ट्राचा सगळ्यात फेमस व्हेरायटी आपण बघितली ती आहे अल्फान्सो. सो राहिलेले स्टेट जे आहेत आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटका याच्यापैकी एक उत्तर असावं. सो आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटका यांच्यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे कर्नाटका. कर्नाटकाची ही व्हेरायटी आहे आणि ती अतिशय फेमस आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा सर, मग प्रत्येक क्रॉपची किंवा प्रत्येक असलेल्या हॉर्टिकल्चरल क्रॉपच्या सगळ्याच व्हेरायटीज आम्ही पाठ करायच्या किंवा लक्षात ठेवायच्यात का. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की असे क्रॉप्स जसं मँगो आहे, ग्रेप्स आहे, सिट्रस आहे, याच्यासारखी महत्त्वाची जी पिकं आहेत यांच्या ज्या महत्त्वाच्या व्हेरायटीज आहेत आत्तापर्यंतचं जे ऑब्झर्वेशन आहे ते आहे मँगो किंवा ग्रेप्स असेल किंवा याच्यासारखी महत्त्वाची जी पिकं आहेत यांच्या बाबतीतल्या व्हेरायटीज परीक्षेमध्ये किंवा एक्झाम्समध्ये जास्त प्रमाणात विचारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे काय, असे क्रॉप्स की जे इकॉनॉमिकली जास्त करून आपण भारतातून एक्सपोर्ट करतो किंवा इकॉनॉमिकली त्या असलेल्या फळांचं आपल्या भारतामध्ये खूप जास्त महत्त्व आहे, अशा प्रकारच्या पिकांचं जास्त करून तुम्हाला व्हेरायटीज परीक्षेमध्ये विचारल्या जातात.
सो लक्षात ठेवा, मँगो महत्त्वाची, मँगोच्या असलेल्या सगळ्या व्हरायटीज ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या अतिशय बारकाईने आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं. पुढे जाऊया, आजचा शेवटचा प्रश्न बघूया. व्हॉट आर द ऑप्टिमम पीएच रिक्वायर्ड फॉर द ग्रेप्स. आता ग्रेप्सच्या बाबतीत आपण ज्या वेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं की ग्रेप्सच्या वाईन्स असतात, म्हणजे काय, वेली असतात. आणि साधारणतः ग्रेप्स आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणत्या भागामध्ये जास्त घेतल्या जातात, द्राक्ष कोणत्या भागामध्ये घेतली जातात, तर ग्रेप्स हा जनरली आपण पाहत असू तर नाशिककडे घेतली जातात. नाशिकच्या असलेल्या मातीच्या बाबतीत जर आपण थोडाफार विचार करत असू, नाशिकच्या बाबतीत जर विचार केला किंवा नाशिकच्या बाबतीत असलेल्या मातीच्या बाबतीत आपण विचार केला तर आपल्याला कळतं की ग्रेप्स आहेत किंवा नाशिकची माती आहे, या दोघांमध्ये जे साम्य आहे ते काय आहे, तर ग्रेपसाठी लागणारी माती ही स्लाइटली ॲसिडिक असावी असं जनरली कन्सिडर केलं जातं. मग बघूयात की ऑप्शन वाईज स्लाइटली ॲसिडिक. आता सगळ्यांनाच माहिती आहे की ऑप्शन वाईज आपण बघूयात या प्रश्नाला. 8 ते 9 एवढी पीएच साधारणतः ही अति बेसिक असेल, त्यामुळे इथे ग्रेप्स जे आहेत किंवा कुठलंही पीक जे आहे हे 8 ते 9 पीएच मध्ये सहसा घेतल्याच जात नाही. आता 7.5 ते 8.5 हे जरा स्लाइटली बेसिक झालं, पण यांच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो स्लाइटली बेसिडिक, आपण जसं म्हटलं ग्रेप्स आहे, ग्रेप्समध्ये जर आपण पाहत असू तर स्लाइटली ॲसिडिक जे सॉईलचं नेचर आहे हे कधीही फेवर करतं. 6.5 to 7.5 हे सुद्धा स्लाइटली बेसिक येतं. आता 4.5च्या बाबतीत ज्यावेळेस आपण पाहतो तर हे बऱ्यापैकी ॲसिडिक येतं, पण एवढ्या ॲसिडिकपणामध्ये द्राक्षांचं जे प्रोडक्शन आहे हे थोड्याफार प्रमाणात अफेक्ट होऊ शकतं. म्हणून स्लाइटली ॲसिडिक ठिकाणी आपण ग्रेप्सचं प्रोडक्शन घेतो अँड दॅट इज नियर अबाउट 5.5 to 6.5. आता लक्षात ठेवा, मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की कोकोनट आहे, ग्रेप्स आहेत, मँगो आहे किंवा यांच्यासारखी जेवढी महत्त्वाची पिकं आहेत यांच्या पीएच सुद्धा याच्या आधी परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे यांच्या पीएच सुद्धा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ओके, सो आजच्या भागामध्ये आपण एवढंच बघतोय. नेक्स्ट असलेले क्वेश्चन्स आहेत हे आपण लवकरच तुमच्यासमोर मांडणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करा. सारथी ॲग्रिकॉस किंवा सारथी MCAER या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करावं. याच्यावरती तुम्हाला असलेल्या सगळ्याच एक्झाम अपडेट्स असतील किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड अपडेट्स असतील, ह्या सगळ्या तुम्हाला मिळतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुम्हाला सर्च करायचं असेल तर गुगलमध्ये तुम्ही सारथी ॲग्रिकॉस किंवा सारथी MCAER या नावाने सर्च करू शकता, किंवा तुम्हाला डाऊट असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला या नंबरवरती 7745011769 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. आय विल डेफिनेटली रिप्लाय ऑन दॅट. थँक्यू सो मच.